मंडळी, पालघरच्या एका गावातील लोक रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते. त्यांच्याजवळ गावठी कट्टे होते. दरम्यान रानडुकरांची कुठे चावल लागते का याची वाट ते पाहत होते. तेवढ्यात त्यांना कुठून तरी रानडुकराचा आवाज ऐकू आला. म्हणून त्यांच्यातल्याच एकाने मागचा पुढचा विचार न करता त्या दिशेनं गोळीबार सुरू केला. पण त्यावेळी त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण हरवलं आणि त्यातील 2 गोळ्या त्यांच्याच 2 सहकाऱ्यांना लागल्या. तेव्हा त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. आता मृत्यू झाला म्हटल्यावर काय करायचं म्हणून त्यांनी चक्क तिथंच खड्डा खांदून मृतदेह लपवला आणि ते जखमी सहकार्याला घेऊन दवाखान्यात आले. आज 8 दिवसांनी त्या संपूर्ण घटनेचा उलगडा झालाय. नेमकं काय आणि कसं घडलं त्याचा सर्व हा घटनाक्रम जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे पालघरमधील बोरशेतीच्या जंगलात अलंड डोंगराच्या पायथ्याशी आंब्याचे पाणी या ठिकाणी पट्टेदारी वाघ आणि 200 किलो वजनापेक्षा मोठ्या वजनाची रानडुकरं पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती काही शिकाऱ्यांना मिळाली. तेव्हा बोरशेती, किराट, रावते व अकोले या गावातील 10 ते 15 हौशी शिकाऱ्यांनी बोरशेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाण्याचं ठरवलं. त्यानुसार रमेश जाण्या वरठा हा आणि त्याचे सहकारी बारशेती येथील जंगलात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेले होते. जाताना त्यांनी त्यांच्यासोबत प्रत्येकानं आपापला मोबाईल आणि शिकारीनंतर जंगलातच जेवण बनवण्याचं ठरवल्यानं मीठ, मसाला, तेल व भांडीकुंडी घेतली. इप्सित स्थळी पोहोचल्यावर त्यांच्यातले काही कट्टाधारी शिकारी डोंगराच्या कड्यावर तर काही बंदूकधारी जंगलातील झाडांवर लपून राहिले. पण त्यांच्या टोळीतील काही सदस्य मागाहून येणार होते. ते हळूहळू चालत त्या ठिकाणी येऊ लागले. मात्र त्यांनी त्यांच्याकडील मोबाईलचा टॉर्च अथवा बॅटरी सुरू केली नव्हती आणि आपल्या आवाजाने कुठला प्राणी दबकून जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या आधीच दबा धरून बसलेल्या साथीदारांनाही फोन करण्याचं टाळलं. अमावस्येची रात असल्यानं जंगलात मिट्ट काळोख होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास शिकाऱ्यांना कसली तरी चाहूल लागल्यानं डोंगराच्या कडावर बसलेल्या एका बंदूकधाऱ्याने जनावर आल्याचं समजून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी लागली मागाहून जंगलात येणाऱ्या रमेश जाण्या वरठा या 60 वर्षीय शिकाऱ्यालाच. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक त्याचा साथीदार महालोडा त्याच्या पायाला गोळी लागली. दरम्यान पुढे जेव्हा त्यांना पण शिकार समजून आपल्यातलाच माणसाला संपवल्याची खबर लागली तेव्हा ते घाबरले. भयभीत झालेल्या त्या स्थानिक शिकाऱ्यांनी मग एकमताने तो गुन्हा लपवण्यासाठी रमेश वरठा या व्यक्तीला जंगलात गाडून ठेवण्याचं निश्चित केलं व त्यांच्यापैकी अन्य 4 जणांनी शिगाव पाटील पाडा इथं राहणाऱ्या महालोडा नामक शिकाऱ्याला त्याच्या घरी नेलं. जखमी महालोड्याला याबाबत कोणाला काही सांगू नकोस नाहीतर पोलीस आत टाकतील अशी भीती घालून गप्प राहण्यास सांगितलं. तसंच त्याच्या पायामधून रक्तस्राव सुरू राहिल्यानं संपूर्ण घटनेबाबत गुपित राखण्यासाठी त्याला औषध उपचारासाठी दवाखान्यात नेलं नाही. घरीच त्याच्यावर इलाज केला. त्यामध्ये त्याचाही 31 जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. मृत्यूनंतर त्याच्या गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वांना वाटलं आपलं कांड झाकलं गेलं. पण रमेश वरठा याच्या घरच्यांनी तो हरवल्याची तक्रार दिल्यावर त्या घटनेबाबत मनोर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यासाठी स्थानिकांचे जबाब घेतल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आणि रमेश वरठाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आलं होतं. या प्रकरणात मनोर पोलिसांनी आता 8 लोकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केलाय. या दुर्दैवी घटनेनं पालघर परिसरात खळबळ उडाली असून अवैध शिकारीच्या घटनांवर कोण नियंत्रण ठेवणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पालघर जिल्ह्यात या घटनेमुळे शिकारीसाठी होत असलेला गावठी कट्ट्यांचा वापराचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे. याबद्दल तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.